कथेचं नाव स्वारी बाबा, लेखक दीपक तांबोळी। टीव्हीवरच्या बातम्या पाहता पाहता शेखरची नजर भिंतीवरच्या घड्याळाकडे गेली। 10:30 वाजल्या होत्या। पूजाचा अजून पत्ता नव्हता। 9 वाजताच त्यानं तिला फोन करून किती वाजता येतेस असं विचारलं होतं। तेव्हा तिनं 11:30ची वेळ दिली होती। त्यानं 11 पर्यंत वाट पाहायचं ठरवलं। जांभयात येत तो टीव्ही पाहायला लागला। 5 मिनिटांनी त्याची नजर घड्याळाकडे जात होती। शेवटी 11 वाजल्या। पूजा आली तर नाहीच, तिचा फोनही आला नाही। शेखरनं धीर धरून तिला फोन लावला। बऱ्याच वेळा रिंग वाजली, तिनं कॉल उचलला नाही। 2-3 मिनिटं थांबून त्यानं परत कॉल केला। आताही बराच वेळ रिंग वाजली। शेवटी तिनं कॉल उचलला। हॅलो हॅलो बेटा, कुठं आहेस तू येणार होतीस ना 11 पर्यंत? अहो कशी हो बाबा, अहो पार्टी आता तर सुरू झाली। मागून कुठल्याशा वेस्टर्न सॉंगचा इतका मोठा आवाज येत होता की तो तिला काय म्हणतोय तेच व्यवस्थित कळत नव्हतं। बरं मग केव्हा संपणार आहे पार्टी? आणि बेटा केव्हा येणार आहेस तू घरी? अहो बाबा, मी आता कसं सांगू केव्हा संपेल पार्टी? तिचा चिल्लीला सूर त्याच्या लक्षात आला। हे बघा बाबा, तुम्ही काही काळजी करू नका, मी येऊन जाईन पार्टी संपली की। तुम्ही झोपा, माझ्याजवळ आहेच दुसरी चावी। अगं बेटा, काळजी वाटते ग। ओहो कमावून बाबा, मी आता काही लहान नाही राहिले। ओ चांगली 19 वर्षाची आहे मी। अगं बेटा, अगं म्हणूनच ग जास्त काळजी वाटते ग। जाऊ द्या बाबा, तुमचंही नेहमीच आहे। पार्टी रंगात आली की फोन करून डिस्टर्ब करायचं। सांगितलं ना तुम्हाला पार्टी संपली की मी येऊन जाईन। बस मग आता त्रास देऊ नका, मी ठेवते फोन। आणि पुढच्या क्षणी फोन कट झाला। तिच्या अशा वागण्याचा त्याला संताप आला, पण त्यानं मनाला समजावलं। आजकाल बऱ्याचदा ती पार्टीला जायची, पण 12-12:30 पर्यंत ती घरी येऊन जायची। याही वेळेला येईल अशी स्वतःची समजूत घालत त्यानं टीव्ही बंद केला आणि झोपायला गेला। पूजा, शेखरची एकुलती एक पोर। त्याची बायको सविता 13 वर्षापूर्वीच वारलेली। त्यावेळी पूजा फक्त 6 वर्षाची होती। शेखर धुळ्याला एका सरकारी कार्यालयात कारकुनाचं काम करत असताना ती घडलेली घटना। संसार सुखाचा चालू असताना सविताला कावीळ झाला। डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळं आणि चुकीच्या औषधोपचारामुळं धडधाकट सविताचा मृत्यू झाला। तिच्या याखाली जाण्यानं शेखर पार खचला। पण एक दिवस एका डॉक्टरनंच त्याला उपचारात हलगर्जीपणा झाल्याचं दाखवून दिल्यावर शेखर एकदम पेटून उठला। त्यानं जिल्हा ग्राहक मंचात डॉक्टर विरुद्ध तक्रार दाखल केली। या दरम्यान त्याला त्याच्या आई वडिलांनी आणि नातेवाईकांनी दुसरं लग्न करायचा सल्ला दिला। तो सल्ला रास्तच होता, कारण शेखरचं वय तेव्हा फक्त 32 वर्षांचं होतं। पण सावत्र आईच्या छळाच्या इतक्या गोष्टी त्यानं ऐकल्या होत्या की आपल्या लाडक्या लेकीला अशा कजाग आईच्या हातात द्यायला त्याचं मन काही तयार झालं नाही। शिवाय पूजाचं संगोपन करायला आजी आजोबा होतेच, म्हणून त्यानं लग्नाचा विचारच मनातून काढून टाकला। कोर्ट केस सुरू होतीच। दुर्दैवानं जिल्हा ग्राहक मंचात हारल्यानंतर त्यानं राज्य ग्राहक मंचात अपील केलं। त्यात तो जिंकला। त्याला नुकसान भरपाई तर मिळालीच, पण डॉक्टरला सजा सुद्धा झाली। अर्थातच जीवाभावाची बायको गमावल्यावर या जिंकण्याचा त्याला काहीच फायदा नव्हता। कोर्ट केस तर जिंकली, पण त्याच वर्षात एका पाठोपाठ त्याच्या आई वडिलांचं निधन झालं। तो आणि त्याची लेक परत एकदा पोरखे झाले। नाही म्हणायला वेगळे निघालेले त्याचे भाऊ होते, पण त्यांचा फारसा काही उपयोग नव्हता। आजी आजोबा गेले तेव्हा पूजा 9वीत होती। शेखरनं तिला स्वयंपाक आणि इतर कामं करायला शिकवलं। तिच्यावर चांगले संस्कार केले। पूजा 12वी पास झाली आणि त्याच वेळी शेखरची प्रमोशनवर पुण्याला बदली झाली। आपल्या मुलीनं IAS ऑफिसर व्हावं असं शेखरचं स्वप्न होतं। पुण्यात तिचं चांगलं शिक्षण होईल, UPSCचं क्लासेस तिला तिथं जॉईन करता येतील। ह्या हिशोबानं त्यानं पूजालाही पुण्यात आणलं।
एका चांगल्या नामांकित कॉलेजमध्ये तिचं ऍडमिशन करून दिलं. काही महिना सगळं आलबेल सुरू होतं. हळूहळू पूजाची मैत्री कॉलेजमधल्या उच्चभ्रूंच्या मुलामुलींशी झाली. पूजाचं सौंदर्य सुद्धा त्याला थोडं कारणीभूत होतच. शेखरलाही यात काही वावगं वाटलं नाही. अशा मुलांशी झालेल्या मैत्रीचा त्याच्या करिअरला फायदा होईल असं त्याला वाटलं. दुसऱ्या वर्षापासून पूजेच्या मैत्रीनं वेगळं वळण घेतलं. शेखरनं लाडक्या लेकीचा हट्ट पूर्ण करून तिला 50,000चा स्मार्टफोन घेऊन दिला होता. त्या स्मार्टफोनचा उपयोग मित्र मैत्रिणींशी चॅटिंग करताना व्हायला लागला. पहिल्या वर्षी सदोदित घरात राहणारी पूजा दुसऱ्या वर्षी फक्त जेवायला आणि झोपायलाच घरी यायला लागली. पार्ट्यांचं तर पीकच फुटलं होतं. कधी ही पार्टी तर कधी ती पार्टी, कधी शनिवार रविवार आउट गोईंगच. पूजाला बापाकडे आणि अभ्यासाकडे बघायला वेळच मिळेनासा झाला. सकाळी ती 10 वाजता उठायची. तेव्हा शेखर दोघांचा स्वयंपाक करून ऑफिसला निघून गेलेला असायचा. तो संध्याकाळी 7 वाजता घरी यायचा. तेव्हाही ती कॉलेजमधून आलेली नसायची. त्यानं फोन केला की सांगायची, बाबा आज मला पार्टी देणार आहेत, मी उशिरा घरी येणार आहे. तिला एकदा खडसून जावी विचारावा असं त्याला वाटायचं. पण त्या एकुलत्या एका आई विना पोरीला दुखवायचं त्याच्या जीवावर यायचं. नाही म्हणायला 2-3दा त्यानं तिला विचारलंही. पण बाबा अहो घरी तुमच्याशिवाय कोण असतं का, मला घरात करमत नाही असं बोलून ती त्याला चूप करायची. शेखर लेखीवरच्या प्रेमापुढं हातबल झाला होता. थोडी मोठी झाली की तिला स्वतःला जबाबदाऱ्या कळतील अशी स्वतःची तो समजूत करून घ्यायचा. पण पूजाचा उद्धटपणा हा दिवसेंदिवस वाढतच चालला होता. आपला बाप जुन्या आणि आउटडेटेड विचारांचा आहे जे कुठं चाललंय, आणि हा मात्र अजूनही मध्यमवर्गीय चालीरीतींना पाळतोय हे तिच्या मनातलं तिच्या बोलण्यातून बऱ्याचदा त्याला जाणवायचं. तिच्या अशा वागण्यामुळं बाप लेखी दुरावा निर्माण झाला होता हेही त्याला कळत होतं. थोड्या वेळानं त्याला जाग आली. मोबाईलवर त्यानं पाहिलं. रात्रीचा 1:30 वाजला होता. पूजा आली की नाही या काळजीनं तो उठला. तिच्या रूमचं दार त्यानं ढकलून पाहिलं. रूम रिकामी होती. आता मात्र चिंता आणि राग त्याच्या मनात उफाळून आला. फोन करून तिच्यावर तोंडसूक घ्यावं या विचारानं त्यानं हातातल्या मोबाईलवर तिचा नंबर डायल करायला सुरुवात केली. आणि तोच त्याचाच मोबाईल वाजला. पूजाचाच फोन होता. कुठायस बेटा तू, कुठायस? अगं केव्हाची वाट बघतोय तुझी, त्यानं वैतागानंच विचारलं. हॅलो, मी पूजा नाही, इन्स्पेक्टर जाधव बोलतोय. इन्स्पेक्टर हा शब्द ऐकल्यावर एक भीतीची लहर त्याच्या काळजातून आरपार निघून गेली. इन्स्पेक्टर जाधव? अहो हा फोन तुमच्याकडे कसा? तुम्ही पूजा राणीचे वडील का? हो हो. का काय झाले? भीती आणि काळजीनं त्याचा हातपाय थरथरायला लागलं. हे बघा राणी, तुमच्या मुलीचा ऍक्सिडेंट झालाय आणि या ऍक्सिडेंटच्या जागेवर हा मोबाईल मिळालाय. त्यात बाबा नावानं तुमचा नंबर सापडला, त्यावरून कॉल करतोय. तुम्ही ताबडतोब सिटी हॉस्पिटलला पोहोचा. ऍक्सिडेंट कसा काय? त्याचे हातपाय आता लटलट कापायला लागले. डोळ्यात पाणी दाटून आलं. ओ राणी, अहो प्रश्न विचारत बसू नका, ताबडतोब हॉस्पिटलला पोहोचा. मुलगी जिवंत हवी ना? बापरे, म्हणजे इतका मोठा झाला ऍक्सिडेंट? त्याच्या तोंडातून नकळत एक हुंदका निघून गेला. ओ लवकर पोहोचा, मी आहे तिथंच, तुमची वाट बघतोय. आणि फोन कट झाला. शेखर मटकन पलंगावर बसला. भीत्याने काळजीनं त्याचं शरीर शक्तिहीन होऊन कापत होतं. डोळ्यातून पाण्याच्या धारा वाहत होत्या. काय झालं असेल? त्याच्या काळजाच्या तुकड्याला या विचारानं त्याला भ्रमित झाल्यासारखं व्हायला लागलं. आपल्याला आता सावरायला हवं. असं नुसतं बसून कसं चालेल? जे घडलंय त्याला तोंड तर द्यावंच लागणार आहे या विचारासरशी तो उठला. डोळं पुसून
त्यानं ऑफिसमधल्या मित्राला फोन लावला. खरं तर शेजाऱ्यांना उठवायचं आहे. त्याच्या मनात विचार चमकून गेला, पण मदत तर दूरच. मात्र शानपानाच्या गोष्टी दोन शिकवायला ते मागे पुढे बघणार नाही हे त्याच्या लक्षात आलं. मित्राशी बोलून त्यानं त्याला सर्व थोडक्यात सांगितलं आणि गाडी घेऊन बोलावलं. सुदैवानं तो जवळच राहत असल्यानं तो ताबडतोब आला. दोघंही सिटी हॉस्पिटलला पोहोचले तेव्हा इन्स्पेक्टर त्यांची वाट पाहतच होता. मी शेखर राणे. अगोदर मला मुलीला भेटू द्या, मग तुमच्या प्रश्नांची उत्तरं देतो. ठीक आहे. तुमची मुलगी पलीकडे आयसीयूत आहे. डॉक्टरना भेटून घ्या. शेखर धावतच आयसीयूकडे गेला. डॉक्टर बाहेरच येत होता. डॉक्टर काय झाले माझ्या मुलीला? त्यानं घाईतच डॉक्टरला विचारलं. हा, तिच्या डोक्याला जबरदस्त मार बसलाय. एक हात आणि एक पाय पण मोडलाय. बाकी बऱ्याच जखमा आहेत, पण मी आता काही सांगू शकत नाही. बापरे, पण होईल ना सगळं व्यवस्थित? म्हटलं ना तुम्हाला, मी काही सांगू शकत नाही आताच. आम्ही काही टेस्ट करतोय, त्यानंतरच काय ते क्लिअर होईल. पण सध्या तरी नो होप्स. 24 तास ती जगली तर ठीकच, नाहीतर कठीण आहे. डॉक्टर निघून गेला. शेखरच्या डोळ्यापुढे अंधारी आली. त्याच्या मित्रानं त्याला खांद्याला धरून खुर्चीत बसवलं. तेवढ्यात इन्स्पेक्टर तिथं आला. पाहिले का मुलीला? आता मला सांगा, ही तुमची मुलगी इतक्या रात्री कुठे गेली होती? ती पार्टीला गेली होती. कुठं? एका हॉटेलमध्ये. मला हॉटेलचं नाव आठवत नाही. कमाल आहे, आठवत नाही की तुमच्या मुलीने सांगितलं नाही. बरं, तिच्यासोबत बाईकवर जो मुलगा होता तो कोण? त्याचं नाव काय? साहेब, मला काहीच माहित नाही. हे कसं घडलं हे तुम्हाला माहिती असेल तर तुम्हीच प्लीज मला सांगा. ठीक आहे, सांगतो. तुमची मुलगी आणि तो मुलगा इतक्या रात्री कुठेतरी निघाले होते. ओव्हरटेकचा प्रयत्न करताना एका ट्रकने त्यांना उडवले असं त्या ट्रकचा ड्रायव्हर सांगत होता. मुलगा तर ऑन द स्पॉट खलास झालाय तिथंच. बापरे, अरे असं कसं तुम्ही बाप? काहीच माहित नाही म्हणता. आम्ही माहिती काढली. अहो, ही मुलं हायवे नावाच्या हॉटेलमध्ये पार्टीच्या नावावर धिंगाणा घालत होती. तुमच्या मुलीला घरी सोडायला हा मुलगा बाईकवर निघाला होता. दोघे प्यालेल्या अवस्थेत होते. काय सांगता डॉक्टर? अहो, माझी मुलगी तसं करणं शक्यच नाही. ठीक आहे, तुम्हाला रिपोर्ट्स दाखवेन, मग कळेल तुम्हाला. बरं, मुलीची आई कुठे आहे? मुलीची आई वारली. ओ, म्हणूनच मुलगी अशी वाया गेलेली. तुम्ही दिवसभर कामाच्या व्यापात असता. मुलगी बाहेर काय गुण उधळते याकडे लक्ष द्यायला तुम्हाला वेळ नाही. ठीक आहे, मला तुमच्याबद्दल सहानुभूती आहे मिस्टर राणे, पण बघितलं ना काय भयंकर परिणाम झालेत ते. आय होप शी विल बी ऑल राईट. ठीक आहे, येतो मी. काही माहिती लागली तर कोऑपरेट करा. शेखरनं मान डोलावली. इन्स्पेक्टर गेला. त्यानं सांगितलेल्या माहितीनं शेखरचं मन विदीर्ण होऊन गेलं. खरंच पूजा दारू प्यायली होती. त्याला स्वतःचं व्यसन नव्हतं, मग पूजालाही सवय जडली कशी? ती आजच प्याली होती की प्रत्येकच पार्टीत प्यायची, म्हणून त्याला कळू न देण्यासाठी ती उशिरा तर येत नसावी. तिच्या अशा वाया जाण्याला आपण किंवा घरातला एकटेपणा तर जबाबदार नाही ना? असंख्य प्रश्नांचा भुंगा त्याच्या डोक्याभोवती फेरा घालत होता. मिस्टर राणे, समोर एक तरुण उभा होता. हो, बोला. मिस राणे, तुम्हाला रिसेप्शनवर 25,000 भरायला सांगितलेत. ठीक आहे, येतो मी. तो रिसेप्शनवर गेला. कार्ड स्वाईप करून त्यानं भरलं. हे बघा राणे, उद्या दिवसभरात 1,00,000 रुपये डिपॉझिट करा. बापरे, 1,00,000? एवढं कशासाठी? ओ राणे, तुमची मुलगी सिरियस आहे. तिच्या मेंदूचं ऑपरेशन करावं लागल. यापेक्षा जास्त लागतील. तुर्त एवढं जमा करा. अहो, पण माझ्याकडं इतके नाही कॅश.
मला एवढी मोडाव्या लागतील. ठीक आहे, उद्या दिवसभरात जमेल ते करा, पण पैसे जमा करा, नाहीतर दुसऱ्या हॉस्पिटलला हलवायला तुम्ही मोकळे आहात. येतंय का लक्षात? रिसेप्शनिस्ट कठोर शब्दात म्हणाली. बरं, करतो प्रयत्न. तिच्या माणूसहीन वागण्यानं त्याचं डोकं भणभणायला लागलं. 3 दिवस शेखर सतत तिथं बसून होता. पूजाच्या मोडलेल्या हाताला आणि पायाला प्लॅस्टर लागलं, पण अजूनही ती शुद्धीत नव्हती. तिच्या काळजीनं शेखरचं मन पोखरत होतं. संध्याकाळी तो डॉक्टरला भेटला. डॉक्टर साहेब, ती शुद्धीवर काय येत नाही? तिच्या ब्रेनचं ऑपरेशन करणार होता ना तुम्ही? नाही, त्याची काही गरज नाही. वेल मिस्टर राणे, आय एम सॉरी टू से ती बहुतेक कोमात गेली. शेखरला जबरदस्त धक्का बसला. त्याचं डोळं असं वाणी भरवून गेलं. काय, कोमात गेले? आर यू शुअर डॉक्टर? दुःखानं त्याचा आवाज कापत होता. वेल, आय एम नॉट कन्फर्म, पण आम्ही न्यूरोलॉजिस्टला बोलावले. त्यांच्या ओपिनियन नंतर आपण फायनल डायग्नोसिस करू शकतोय. केव्हा येणार आहे ते डॉक्टर? विदिन 1 hour ही विल. ऑलराईट, तुम्ही बाहेर थांबा, ते आले की मी तुम्हाला कॉल करतो. शेखर बाहेर बसून वाट बघायला लागला. असंख्य विचारांनी त्याच्या डोक्यात गर्दी केली होती. तो 1-1.5 तास त्याला युगासारखा वाटत होता. अखेरीस त्याला बोलावलं. जड अंतकरणानं तो हात केला. बसा बसा मिस्टर राणे. आलेल्या सर्व टेस्ट रिपोर्टवरून आणि माझ्या ऑब्झर्वेशनवरून मला सांगायला वाईट वाटतं की तुमची मुलगी कोमात गेली. डॉक्टर सांगायला लागले. तसं शेखरनं दुःखानं तोंड झाकून घेतलं. किती कंट्रोल केलं तरी त्याच्या तोंडातून एक हुंदका निघूनच गेला. डॉक्टर उठून त्याच्याजवळ आले. त्याच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाले, मिस्टर राणे, धीर धरा. तुम्हाला सांगतो, हेड इंजुरीच्या केसेसमध्ये रिकव्हरीचा रेट हा खूप जास्त आहे. मला खात्री आहे ती लवकरच रिकवर होईल. डॉक्टर, किती दिवसांनी? 8, 15, 21? किती दिवसांनी ती रिकवर होईल? शेखरनं रडत रडत विचारलं. आय एम सॉरी मिस्टर राणे, आय कॅनॉट प्रेडिक्ट. देवावर भरोसा ठेवा, ती लवकर बरी होईल. पण डॉक्टर, ते रिकवर होईलच का? की अशाच अवस्थेत त्याचं काही बरं वाईट? हो, ती पॉसिबिलिटी आहेच. बरी प्रिपेअर्ड फॉर वर्स्ट. पूजा कोमात गेली म्हटल्यावर धुळ्याहून आलेले शेखरचे नातेवाईक हळूहळू निघून जाऊ लागले. असाही त्यांचा शेखरला काय उपयोग होता? त्यातल्या एकानेही त्याला मदतीबद्दल, आर्थिक मदतीबद्दल विचारलं नव्हतं. त्याची भाऊ बहीण फक्त शाब्दिक औपचारिकता पूर्ण करून निघून गेले. जाताना प्रत्येकानं जाणं कसं गरजेचं आहे याचं खरं खोटं बहाणं रंगवून सांगितलं. 2-3 दिवसांच्या मुक्कामात पूजा कशी वाया गेलेली मुलगी आहे याची त्यांच्यात झालेली चर्चा ही शेखरच्या बऱ्याचदा ऐकण्यात आली होती. ते सगळे निघून गेल्यावर भकास झालेलं घर पाहून त्याला त्याच्या बायकोची, सविताची तीव्र आठवण झाली आणि तिच्या फोटोकडे पाहत तो हमसून रडायला लागला. मग फोटोला हात जोडून त्यानं लेकीच्या प्राणांची भीक मागितली. आता दवाखान्यात राहण्याचं त्याला काही कारण नव्हतं, म्हणून तो ऑफिसला जायला लागला. तिथंही त्याचं मन लागत नव्हतं. लेकीचा भावनाहीन चेहरा त्याला आठवायचा आणि मग त्याला भडबडून यायचं. संध्याकाळी हॉस्पिटलला जाताना तो पूजाला कचोरी आवडते म्हणून 2 कचोऱ्या बॅगेत टाकून जायचा. न जाणू लेकीला जाग आली तर तिला द्यायला बरं अशी वेडी आशा तो बाळगून होता. हॉस्पिटलला येता जाता तिथल्या गणपतीच्या मूर्तीला नमस्कार करून लेकीला बरं करण्याचं तो साकडं घालायचा. बाहेर जे मंदिरं रस्त्यात लागायचे त्यामध्ये जाऊन तो नवस कबूल करायचा. कुणी सांगितलं म्हणून शनिवारचे कडक उपवासही त्यानं सुरू केले. पूजाला आता हॉस्पिटलमध्ये 1 महिना उलटून गेला होता. नेहमीप्रमाणे संध्याकाळी शेखर कचोऱ्या बॅगेत टाकून हॉस्पिटलला गेला. पूजाच्या हातपायाचे प्लॅस्टर काढून टाकले होते. बहुतेक तिथली हाडं जुळून आली असावी. तिच्या भावनाहीन चेहऱ्याकडे पाहून त्याला कसं तरी झालं. आणायचे त्याने त्याचा हात तिच्या हातावर ठेवला आणि एकदम
त्याला तिचा हात हल्ल्याचं जाणवलं. आपल्याला भास झालाय असं त्याला वाटलं, म्हणून त्यानं परत हात ठेवला. आता मात्र त्याला एकदम खात्री पटली. तिचा हात हातात घेऊन त्यानं तिच्या चेहऱ्याकडे पाहिलं. तो अजूनही भावनाहीनच होता. तिचा हात हातात धरून त्यानं तिला हाक मारली, पूजा बेटा. आणि काय आश्चर्य, तिचा चेहरा आक्रसला आणि ओठातून अस्पष्ट शब्द बाहेर पडले, बाबा. आनंदातिशयानं शेखरच्या डोळ्यातून अश्रू व्हायला लागलं. खात्री करण्यासाठी त्यानं परत विचारलं, बेटा बरं वाटतंय? तिनं हलकीच मान हलवली. अश्रू आवरत शेखर उठला. वेगानं तो बाहेर आला. डॉक्टरची केबिन त्यानं शोधली. दरवाजा उघडून तो आत गेला. आतमध्ये पेशंट बसले होते. त्याची पर्वा न करता तो ओरडला, डॉक्टर डॉक्टर पूजा शुद्धीवर आले, डॉक्टर. डॉक्टरनं चमकून बघितलं, मग म्हणाला, काही काय सांगता? तुम्हाला भास झाला असेल. नाही डॉक्टर, नाही. ती बोलली देखील माझ्याशी. बरं चला बघूया. असं म्हणून तो त्याच्यासोबत निघाला. पूजाच्या रूममध्ये येऊन पाहतो तर पूजा परत भावनाहीन चेहऱ्यानं पडली होती. डॉक्टरनं त्याच्याकडे चमत्कारिक नजरेनं पाहिलं. थांबा थांबा डॉक्टर, मी विचारतो लगेच. पूजा बेटा, पूजा तुला बरं वाटतंय ना? पूजाचा चेहरा परत आक्रसला. अस्पष्ट आवाजात ती म्हणाली, हो हो बाबा. डॉक्टरनं पुढे जाऊन तिच्या डोळ्याची पापणी वर केली. त्या टॉर्च पेटवल्याबरोबर तिनं मान फिरवली. येस येस मिस्टर राणे, यू आर राईट. डॉक्टर त्यांच्याकडे पाहून हसत म्हणाला, डॉक्टर मी त्याला कचोरी खाऊ घालू? त्याला फार आवडते हो कचोरी, फार आवडते. मिस्टर राणे, तुम्हाला वेळ तर नाही ना लागलं? अहो अजून ती पूर्णपणे शुद्धीवर नाही आली आणि बऱ्याच टेस्ट कराव्या लागणार आहेत. ते झाल्यानंतर बघू काय खाऊ घालायचं ते. पूजा शुद्धीत आल्याचं त्यानं कुणालाच कळवलं नाही. न जाणो कुणाच्या अशुभ चिंतण्यानं परत काही झालं तर. एका आठवड्यानं पूजा चांगली बोलायला लागली. पण डॉक्टरांनी तिला कोणताच मानसिक ताण होईल असा प्रश्न विचारायला मनाई केली होती. एक दिवस पूजानंच त्याला विचारलं, बाबा मी इथं कशी काय? मला आठवतंय मी आणि रोहित बाईकवरून सुसाट निघालो होतो. समोरून ट्रक आला, तेवढं माझ्या लक्षात आहे. पण बाबा पुढं काय झालं? हो बेटा, तुमच्या दोघांचा ऍक्सिडेंट झाला. एका भल्या माणसानं तुला आणि त्याला त्याच्या गाडीतून या हॉस्पिटलला आणलं. मग बाबा रोहित कुठे आहे? शेखर अडखळला. सांगू की नाही हा पेस त्याला पडला. बाबा सांगा ना काय झालं त्याला? तो गेला बेटा, ऑन दी स्पॉट गेला होता तो. तिनं डोळं झाकून घेतलं पण ती रडली नाही. बाबा फार वाईट मुलगा होता हो तो, फार वाईट होता. तोच काय, ती सगळीच मुलं मुली खूप वाईट होती हो. दुर्दैव आहे की मला त्या दिवशी पार्टीत हे कळलं. सगळी बड्या बापाची मुलं आयुष करणं एवढंच त्यांना माहीत. बाबा बेटा एवढं काय झालं होतं त्या दिवशी पार्टीत? बाबा रोहितचा त्या दिवशी वाढदिवस होता आणि पार्टीत गेले गेला मला अस्वस्थ वाटायला लागलं. कारण रोहितनं त्या दारूच्या बाटल्या आणल्या होत्या तिथं. आणि विशेष म्हणजे मुलांसोबत मुली सुद्धा दारू पित होत्या. रोहितची मी गर्लफ्रेंड म्हणून आज तर मी दारू प्यायला पाहिजे असं सगळ्यांचं मत पडलं. पण बाबा मी नकार दिला. माझ्या मिडल क्लास ॲटिट्यूड बद्दल सगळ्यांनी माझी टिंगल टवाळी केली. रोहितनं केक कापल्यानंतर एका मुलानं माझे हात धरले आणि एका मुलीनं मला जबरदस्ती दारू प्यायला लावली. आणि सगळ्यांनी डान्स सुरू केल्यावर डान्स करता करता रोहित मला उगीच मिठा मारायला लागला. मी त्याला खडसावलं तर तो जास्तच चेकाळला. मी रागावून खुर्ची जाऊन बसले. एका मुलीनं मला सांगितलं की रोहितनं प्रत्येक मुलीसाठी रूम बुक केल्यात. नेहमी तू पळून जातेस ना, आज तुला जाता येणार नाही. रोहित सोबत झोपावं लागेल. मग ते ऐकून मी हादरलेच. म्हणजे असंही प्रकार चालतात पार्ट्यामध्ये असं मी तिला म्हटल्यावरती हसून म्हणाली, अगं हे तर कॉमन आहे, हायपाय पार्ट्यामध्ये असंच चालतं.
मला त्या मुला मुलींची घृणा वाटायला लागली बाबा. आधुनिकतेच्या नावावर चाललेला हा धिंगाणा मला पसंतच नाही पडला. कुठंतरी तुम्ही केलेलं चांगलं संस्कार मला त्या वातावरणात रमू देत नव्हते. मग मी रोहितला गाठलं. त्याला मला अस्वस्थ वाटते असं सांगून घरी सोडायची विनंती केली. तो मोठ्यानं हसला आणि म्हणाला, बेबी अभी तो पार्टी शुरू हुई, नाचो गाओ ऐश करो. अभी तो तुम्हें अच्छी अच्छी फिल्में देखना है. आज तो तुम्हें यहीं पर सोना पड़ेगा. तुम्हारी वो बास्टर्ड मिडल क्लास बाप को फोन करके बता देना. बाबा त्यानं तुम्हाला शिवी दिलेली पाहून माझा मग संयमच सुटला. मी त्याच्या मुस्कटात मारली आणि त्याला ताकीद दिली की मला कोणीतरी घरी सोडा, नाही तुम्ही तमाशा करेन. मग बाबा माझा रुद्रावतार पाहिल्यावर त्याच्या मित्राने त्याला समजावलं आणि मला घरी सोडायला सांगितलं. रोहित माझा हात धरून मला ओढतच बाहेर घेऊन आला आणि संतापानं बाईकवर बसायला सांगितलं. मी बसल्यावर मग त्यानं बाईक सुसाट सोडली. मी त्याला हळू चालवायला सांगत होते पण तो ऐकत नव्हता. त्यात माझ्यावर घाणेरड्या शिव्यांचा भडीमार सुरू होता. समोरून एक ट्रक येत असताना एका बसला त्यानं ओव्हरटेक करायचा प्रयत्न केला. मी भीतीने किंचाळले आणि मग मी पुढे बेशुद्ध पडली. असेन कारण नंतरचं मला काही आठवतच नाही. एवढं बोलून पूजानं आपलं तोंड झाकून घेतलं आणि ती मुसमुसत राहिली. शिखर तिच्या जवळ गेला. तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाला, पूजा बेटा आता हे सगळं विसर. एक नवं आयुष्य मिळाले तुला. महिनाभर तू मरणाच्या दारात उभी होतीस ना. बाबा आमच्या कॉलेजची मुलं आली नव्हती मला बघायला. हो आली होती. 2 दिवस तुझ्या प्रकृतीची चौकशी करून जायची. नंतर पोलिसांनी तुमच्या पार्टीची चौकशी सुरू केली आणि मग ती ऐशी बंद झाली. बाबा काय घडलं पोलिसांच्या चौकशीत? हा ते कळलं नाही, पण तुझ्या बॉयफ्रेंडच्या त्या धनाढ्य वडिलांनी ते प्रकरण दाबून टाकलं असं कळलं. त्याचे आई वडील आले होते तुला बघायला. त्यांच्या मुलाच्या मृत्यूला तू कारणीभूत आहेस असं त्यांचं म्हणणं होतं. म्हणजे बाबा त्यांच्या मुलांनी वाटेल ती थेरं करावी असंच ना? जाऊ दे बेटा, आपण मध्यमवर्गीय माणसं. अगं आपण आपल्या मर्यादेत राहायला हवं ग. हो ना बाबा, तेच तर चुकलं माझं. तुम्ही अनेक वेळा मला समजावलं होतं, पण मलाही धुंदी चालली होती. एवढ्या श्रीमंतांची मुलं, ती मुली त्यांच्या ग्रुपमध्ये मला घेतात आणि मग मला त्याचंच अप्रूप वाटायचं. शेखरनं तिच्या डोक्यावरून प्रेमानं हात फिरवला आणि म्हणाला, सोड ते विचार. उद्या बहुतेक आपल्याला डिस्चार्ज देतील. हो बाबा, अहो मलाही घरची ओढ लागली हो. किती छान आहे ना आपलं घर बाबा. असं म्हणता म्हणता तिच्या डोळ्यात पाणी आलं. शेखरनं तिच्या खांद्यावर थोपटलं. चल बेटा मी निघतो. आता तू उद्या घरी येणार आहे. घर आवरून ठेवावं लागेल ना. खूप पसारा झालाय ग. तू नव्हतीस ना, माझं मन लागायचंच नाही ग घरात. तू निघाला तशी तिनं परत हाक दिली. बाबा त्यानं वळून पाहिलं. आय एम सॉरी बाबा, आय एम सॉरी. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी बाबा, आय एम सॉरी. तो हसला, म्हणाला, बेटा आता उद्या तू घरी आलीस की आपण सविस्तर बोलू. बस. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी पूजाला डिस्चार्ज मिळाला. गावाकडच्या शेतीचा एक तुकडा विकून त्या आणलेल्या पैशानं शेखरनं हॉस्पिटलचं बिल भरलं. रिक्षानं ते घरी परतले. सोसायटीच्या गेटमध्ये सगळे रहिवाशी जणू तिची वाट बघत होते. कोणी फुलं तर कोणी फुलांची बुके चॉकलेट देऊन तिचं स्वागत केलं. आजपर्यंत कधी न बोललेल्या बायका तिला जवळ घेऊन मिठ्या मारत होत्या. लहान मुलं तिला वेलकम दीदी म्हणत होती. त्याने केलेलं स्वागत पाहून दोघांनाही आश्चर्य वाटलं. फ्लॅटमध्ये शिरल्यावर ते सजवलेलं घर पाहून पूजा आनंदित झाली. सगळीकडे तिला आवडणाऱ्या मोगऱ्याच्या फुलांनी कोपरं सजवलं होतं. त्यांचा सुवास घरभर दरवळत होता. भिंतीवर वेलकम टू होम असा बोर्ड होता. असं स्वागत झालेलं पाहून पूजाच्या डोळ्यात अश्रू उभं राहिलं आणि तेवढ्यात दारावर टकटक झाली. शेखरनं दार उघडलं तर समोर एक आजीबाई उभ्या होत्या.
या या आयशे. आजीने पुढे येऊन पूजाला जवळ घेतलं आणि म्हणाली, बेटा, मृत्यूच्या दारातून तुझ्या बापानं तुला खेचून आणलं ग. खूप केलं ग तुझ्यासाठी, खूप केलं. तुमचे नातेवाईक आले होते, ते सांगत होते तुझ्या बापाच्या तरुणपणात तुझी आई गेली. फक्त तुझ्यासाठी ग त्यानं दुसरं लग्न नाही केलं. आई काय करेल, काय करेल असे संस्कार तुझ्यावर केले. तुझ्या आनंदात आपला आनंद मानला ग. पोरे, तो हॉस्पिटलमध्ये होतीस त्या काळात ना, त्याचं फार हाल झालं ग. बघितलं ना, तुझ्या काळजीनं अर्धा झालाय तो ग, अर्धा झालाय. आता बेटा, त्याला कसलाच त्रास देऊ नकोस. अहो आयशे, माझंच काय सांगताय. बेटा पूजा, या 1.5 महिन्यात ना आपल्या सोसायटीनं माझी खूप काळजी घेतली बघ. माझा सकाळचा डबा या आजी करून द्यायच्या आणि संध्याकाळी इतर घरातून मला डबं यायचं. मोठ्या शहरात माणुसकी नसते म्हणतात, पण या सोसायटीतले सगळेजण येऊन मला धीर द्यायचे. तुझ्या अपघातानं सगळी सोसायटी एकत्र झाली बघ. हो, सगळी सोसायटी एकत्र झाली. बरं पोरीनो, मी निघते. तुमचा दोघांचा डबा पाठवते. आजच्या दिवस दोघं आराम करा. आजी गेल्यावर पूजा शेखरला म्हणाली, बाबा, आज आईची खूप आठवण येते हो. ती असते ना तर तिच्या कुशीत मला झोपता आलं असतं, झोपता आलं असतं. शेखरच्या डोळ्यात पाणी आलं. खराय बेटा, बाप किती प्रेमळ असला ना तरी आईची सर त्याला येत नाही. ती असते तर कदाचित ही घटना देखील घडली नसती घडली. त्याचा गहिवरला सूर ऐकून पूजा आवेगानं त्याला बिलगली. नाही बाबा, नाही, तुम्ही कधी आईची उणीव मला भासू दिली नाही. नाही, माझ्यावर खूप प्रेम केलं, पण बाबा मीच भरकटत गेले हो, मीच भरकटत गेले. आय एम सॉरी बाबा, आय एम सॉरी. मी प्रॉमिस करते, यापुढे या पार्ट्या वगैरे सगळं बंद. मी अभ्यासावर लक्ष केंद्रित करेन. बाबा, तुमचं स्वप्न आहे ना, मला IAS ऑफिसर करायचं आहे. होय, ते मी नक्कीच पूर्ण करेन. पण प्लीज बाबा, तुम्ही रडू नका. मला माफ करा बाबा, मला माफ करा, माफ करा. दोघं बापले. त्यानंतर बराच वेळ रडत होते. येऊन गेलेल्या संकटानं त्यांच्यातला तो दुरावा आता नाहीसा झाला होता.